गुड आफ्टरनून. माझं नाव दिग्विजय पाटील, PES मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिवाजीनगर, पुणे 5, असिस्टंट प्रोफेसर IT डिपार्टमेंट. आज आपण झूम ॲप्लिकेशन जे आपण ऑनलाईन मीटिंगसाठी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी यूज करतो, ते ॲप सिक्युअरली कसं वापरायचं याच्याबद्दल बघू. आता हे ॲप सिक्युअरली का वापरायचं आणि कशाबद्दल वापरायचं, तर ॲक्च्युली याच्यामध्ये खूप साऱ्या अनसर्टनिटीज आहेत और खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे काय, इट मे पॉसिबल दॅट की तुमचा पर्सनल डेटा हॅक केला जाऊ शकतो. तुम्ही जो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताय ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रायव्हेटली हॅक करून ते एक्सटर्नल पर्सनला विकलं जाऊ शकतं. ॲक्च्युली झूम ॲप्लिकेशनवरती खूप सारे केसेस चालू आहेत. त्यातली एक केस म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी ते एंड टू एंड ट्रान्समिशन यूज करत नाहीत. एंड टू एंड ट्रान्समिशन म्हणजे काय, एका युजरकडून दुसऱ्या युजरसाठी पाठवला जाणारा डेटा जो आहे तो सिक्युअरली फॉरवर्ड केला जाऊ शकत नाही. ॲक्च्युली यांच्यात होतं काय, तर यांच्यात एक सेंट्रल सर्व्हर आहे. तो सेंट्रल सर्व्हर एका युजरपासून दुसऱ्या युजरपर्यंत डेटा फॉरवर्ड करताना तो पहिल्यांदा त्यांच्या सेंट्रल सिस्टमकडे जातो आणि देन दुसऱ्या युजरकडे तो डेटा फॉरवर्ड केला जातो. म्हणजे आपला डेटा या सेंट्रल सर्व्हर सिस्टममध्ये स्टोअर केला जातो आणि हा सेंट्रल सिस्टम आहे झूम सर्व्हर सिस्टम. आता यांच्यावरती ऑलरेडी एक केस चालू आहे की हा डेटा ते फेसबुकवाल्यांना विकतात. फेसबुक ॲप्लिकेशनचा यूज करून हा डेटा फेसबुक सिस्टमला हे डेटा ते विकतात. त्यामुळे तुमचे जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे व्हिडिओज आहेत ते ऑनलाईन सर्च करून यूज केले जाऊ शकतात. सो या ॲप्लिकेशनला सिक्युअरली वापरायचं कसं, हा एक मेन पॉईंट आहे. तर या ॲप्लिकेशनला सिक्युअरली वापरायचं असेल तर पहिल्यांदा झूम ॲप्लिकेशन ऑन केल्यानंतर काही बेसिक स्टेप्स आहेत. बेसिक आहेत, असं काय अवघड आहे यातला प्रकार नाही. तर बेसिक स्टेपमध्ये पहिली स्टेप आहे की तुमच्या ॲप्लिकेशनला, जे आपण ॲप्लिकेशन यूज करतो त्या ॲप्लिकेशनला ऑलवेज अपडेट मॅनरमध्ये यूज करायचं. अपडेट मॅनरमध्ये यूज कसं करायचं, तर अबाउट अस व्हर्जन, इथं तुमचा व्हर्जन अपडेटेड मॅनरमध्ये असेल तर अपडेटेड म्हणून येईल आणि ओल्ड व्हर्जन असेल तर अपडेट नाऊ असं येईल. आता माझं व्हर्जन जे आहे ते अपडेटेड व्हर्जन नाही आहे, त्यामुळे हे अपडेट नाऊ म्हणून ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. आता मी अपडेट करत नाही कारण की आपल्याला पूर्ण व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे आणि ह्याला मी जिथं आहे तिथं आता थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो अपडेट व्हायला वेळ करेल. आपण नेक्स्ट टाईम त्याला अपडेट करू. एकतरी अपडेट करा. ओके, देन फर्स्ट कंडिशन की तुमचं व्हर्जन जे तुम्ही वापरताय ते अपडेटेड व्हर्जन असावं. नेक्स्ट, झूम ॲप्लिकेशनवरती त्यावेळी आपण मीटिंग शेड्यूल करतोय. ओके, मीटिंग शेड्यूल करतोय त्यावेळी प्रत्येक मीटिंगला त्याचा युनिक पासवर्ड असावा, जो आपण पासवर्ड सेट करणार आहे. ज्यावेळी आपण एखादी मीटिंग सेट करायला जातो त्यावेळी पासवर्ड जो आपण देणार आहे तो पासवर्ड कंपल्सरी युनिक पासवर्ड असावा. ओके, देन आणखीन एक ऑप्शन आहे की ज्यावेळी आपण युजर्स ॲड करत असतो त्यावेळी एक अनेबल वेटिंग रूम नावाचा ऑप्शन आहे. हा वेटिंग रूम अनेबल करावा. आता हा ऑप्शन अनेबल करावा. हा ऑप्शन अनेबल का करायचा, तर ज्यावेळी आपण एखादा न्यू होस्ट जॉईन होतो त्यावेळी तो न्यू होस्ट जो ॲडमिन आहे त्याच्या परमिशननेच ॲड व्हावा. दॅट्स वाय आपण अनेबल वेटिंग रूम हा ऑप्शन ऑन करतो. ओके, देन नेक्स्ट, ज्यावेळी आणखीन एक ऑप्शन आहे जो तुमचं ॲप सिक्युअर करेल. तो ऑप्शन म्हणजे तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे, तुमचा पर्सनल पासवर्ड तुमच्या ॲप्लिकेशनचा, तो कंपल्सरी अपडेट मॅनरमध्ये असावा. आता अपडेट मॅनरमध्ये असावा म्हणजे काय, सिक्युअर मॅनरमध्ये असावा. सिक्युअर मॅनरमध्ये असावा म्हणजे काय, तर पासवर्ड सेट करताना कंपल्सरी पासवर्ड असा सेट करायचा आहे की ज्यामध्ये किमान एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स, देन स्पेशल कॅरेक्टर्स, देन न्यूमरिक्स, आणखीन एक स्पेशल कॅरेक्टर आणि पासवर्ड कमीत कमी म्हणतोय मी 8 लेटर्सच्या वरचा असावा. असा पासवर्ड आपण सेट केला की आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या मोबाईलवरचं ॲप्लिकेशन सिक्युअर मॅनरमध्ये होतं. आता यामुळे फायदा काय होतो की ज्यावेळी
तुमचं ॲप्लिकेशन हॅक केलं जातं त्यावेळी तो पासवर्ड क्रॅक करण्यासाठी वेळ होतो. आणि या पद्धतीनं आपण जर आपल्या ॲप्लिकेशन झूम ॲप जर वापरलं तर ते सिक्युअर मॅनरमध्ये आपण यूज करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.